आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुझ्याकडे आज चांगली संधी आहे। आज पूजेसाठी गेलीस ना की माझं तुझ्याबरोबर 7 जन्मासाठी देवाशी कॉन्ट्रॅक्ट करून टाक। खरं तर 7 जन्मच काय 700 वर्ष पण चाललं मला तुझ्या संग। गरमागरम खिचडी जगात भारी आहे माहितीये, आणि त्याच्यावर भागून हिरवी मिरची वाटून टाकली आणि मी लिंबू पण पिळलाय, तर मसली भारी लागणार आहे ना। तुला माहितीये का खिचडी सारखं दुसरं सुख नाही या जगात। सूर्य मी निघते, मला पूजेला उशीर नको व्हायला। थांब, माझा नाश्ता होते मग जा ना तू। अरे तू तुझं खा की, मी कशाला हवी इथे? मी तुला रात्रीच सांगितलं ना, मला ना उपवास सहन होत नाही रे। माझा ना आतापर्यंत कधीच उपवास पूर्ण होऊ शकला नाही, आणि आता असं समोर दिसल्यावर पोटातला राक्षस बाहेर यायला लागतो। ते काय नाही, मला माझ्या उपवासाच्या मध्ये काहीच येऊ द्यायचं नाही। तुळजा इकडे बस, इथे बस। बघ झाला तेवढा उपवास बास झाला। तुझ्या एवढ्याशा उपवासानं 7 जन्माची साथ मिळाली मला। वटपौर्णिमेचा उपवास धरला की 7 जन्मासाठी बायकांना तोच नवरा मिळतो, मग त्या नवऱ्याला पण 7 जन्म तीच बायको मिळते ना, बरोबर ना? मग आपल्या दोघांना जर 7 जन्म आपण पाहिजे असू तर तू उपवास धरला का आणि मी उपवास धरला का, जोडी तर आपल्या दोघांचीच बनवणार ना देव। त्यामुळे आज मी तुझ्यासाठी उपवास धरला। सूर्या रे, असं काही नसतं रे। का नसतं? हे बघ, परीक्षा कुणी बी देऊ दे, शेवटी निकाल महत्वाचा। काही नको, जी परंपरा आहे ना ती पाळूयात आपण। अगं मग पाळतोच की आपण। तुझं आपण दोघे मिळून आता एक झालं। तुला काय लागलं खोपलं तर मला त्रास होतो, आणि मी उदास असलो की तुला लगेच कळतं। आपण आता वेगळे नाही राहिलेलो। बायकोला नवऱ्याची अर्धांगिनी का म्हणतात माहिती? कारण आयुष्याच्या सुख दुःखाच्या प्रवासात ती अर्धा वाटा उचलत असते, आणि अर्धाच का माहिती? कारण राहिलेला वाटा ते नवऱ्यानं उचलायचा असतो। माझ्यासाठी आज तू वडाला फेरा मारणार आणि मी तुझ्यासाठी उपास धरणार। सूर्या अरे पण ऐक, 7 जन्माचं माहित नाही मला, पण या जन्मात तुला मी जपलं नाही तर नवरा म्हणून काय उपयोग आहे माझा? आणि माझ्या बायकोला त्रास झालेला मला नाही बघवत। तुला कोणी बोललं ना तर सांग, माझ्या नवऱ्यानं मला उपवास धरायला नाही म्हणून सांगितलं। हा पुढची 7 जन्म तूच नवरा म्हणून मिळावा, म्हणून उपवास करणं हा एकच पर्याय असेल ना माझ्याकडे, तर मी आयुष्यभर उपाशी राहायला तयार आहे। तुझं हेच वागणं तर मला रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडायला भाग पडतं। पण मी तुला उपवाशी ठेवलं तर ना, आता तू खायच। सूर्या मला करायचा आहे रे उपवास। अजिबात नाही का?